नमस्कार. मुरंबा मालिकेमध्ये आपण पाहत आहोत रमाला अर्थाला तिच्या आईकडे चाळीत घेऊन जायचं असतं. ती अक्षयला सांगते आणि अक्षयही लगेच तयार होतो. ठीक आहे, आपण थोडा वेळ जाऊन त्यांना भेटूया, अर्थालाही सोबत घेऊन जाऊया. आणि ह्या दोघांचं बोलणं आजी बाहेरून ऐकते आणि लगेच मयुरी म्हणते, आता चाळीतले संस्कार तुझ्या पंथीवर झालेले चालतील, कारण रमा आणि अक्षय सांभाळतोय ना तिला. अक्षयने काहीही केलं तरी तुला चालतं. ती मुलगी तिला चाळीत घेऊन चालली आहे आणि तिच्यावर चाळीचे संस्कार होतील हेही तुला चालेल ना. आजी ह्या गोष्टीला खूप विरोध करते. इकडे रमाला खूप आनंद होतो. ती तिच्या आईला फोन करते. आईला सांगते की आम्ही दोघं अर्थाला घेऊन येत आहोत, तेव्हा जास्त वेळ थांबणार नाही, थोडाच वेळ तुमच्याकडे येऊ. आईला आणि मावशीला खूप आनंद होतो ती येत आहे म्हणून. आजीने इकडे युक्ती लढवली आहे. घरातल्या प्रत्येक माणसाला सांगितलेलं आहे की घराच्या बाहेर कोणीही जायचं नाही. गुरुजींनी सांगितलेलं आहे की आज आपल्या घराच्या बाहेर कोणी गेलं तर त्याच्या जीवालाही धोका आहे, त्यामुळे मी त्यांचं ऐकणार आहे आणि आपण कुठेही घराबाहेर जायचं नाही. रमाही हे ऐकल्यानंतर खूप घाबरते. अर्थाला घेऊन जाण्यासाठी तिलाही भीती वाटत असते. मग ती अक्षयला म्हणते आपण बाहेर जायलाच नको. अक्षयच्या लक्षात येतं की ह्या आजीची एक नवीन चाल आहे. अक्षय आजीला नकार देतो, मी ह्या गोष्टीला मानत नाही, पण रमा म्हणते नाही आपण नाही जायचं. आता ह्या भांडणाला रमा आणि अक्षयच्या मध्ये काय वळण मिळतं हे पाहणं खूप रंजक ठरणार. तेव्हा आपण पुन्हा भेटू.